नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. त्याच्यानंतर आपला पिरियॉडिक टेबल हा टॉपिक झाला. आज आपण केमिस्ट्रीचा केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीमधला जो बेसिक भाग असतो, ज्यावेळेस केमिस्ट्रीमध्ये आपण ॲडव्हान्स प्रॉब्लेम सोडवत असतो, त्यावेळेला हे 3 चॅप्टर जर झाले तरच आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री अत्यंत सोप्या पद्धतीने जातं. विद्यार्थी मित्रांनो, लेट्स स्टार्ट. आपण टॉपिक चालू करूयात. आज आपला टॉपिक आहे केमिकल बॉन्डिंग. विद्यार्थी मित्रांनो, केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक चालू करत असताना मी त्याची ब्रीफ इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक ॲक्च्युली कशावरती आहे, तर बॉन्डिंग म्हणजे नेमकं काय असतं, वेगवेगळे ॲटम एकत्र येऊन कशा पद्धतीनं कंपाऊंड तयार होतात आणि त्या कंपाऊंडच्या मध्ये जो फोर्स निर्माण होतो 2 ॲटममध्ये, त्यालाच आपण बॉन्डिंग असं म्हणतो. आणि मग ह्या बॉन्डिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स असतात, त्याचे टाईप्स कोणते आहेत किंवा त्याची बॉन्ड लेंथ काय असते, ह्या सर्व भाग आपण या टॉपिकमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. लेट स्टार्ट. आपण टॉपिक चालू करूयात. या ठिकाणी टॉपिक आहे आपला केमिकल बॉन्डिंग. पहिल्यांदाच तुम्हाला या ठिकाणी केमिकल बॉन्डिंगमध्ये आपल्याला दिसतंय टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड. टाइप्स ऑफ केमिकल बॉन्डमध्ये कोणते कोणते टॉपिक आहे, कोणता कोणता भाग आहे रे, तर पहिला जो आपण भाग पाहतो इंटर ॲटॉमिक केमिकल बॉन्ड. इंटर ॲटॉमिक म्हणजे 2 वेगवेगळ्या ॲटममध्ये असणारा केमिकल बॉन्ड. आणि दुसरा टाईप आहे इंटर मॉलिक्युलर बॉन्ड. आता हा इंटर ॲटॉमिक जो बॉन्ड असतो आणि इंटर मॉलिक्युलर जो असतो, हे इंटर मॉलिक्युलरमध्ये आपल्याला वीक फोर्स त्या ठिकाणी जाणून येतो. आणि बॉन्ड म्हणजे काहीच नसतं. पहा, 2 ॲटममध्ये म्हणा किंवा 2 कंपाऊंडमध्ये जर बॉन्ड निर्माण झाला तर तो एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो 2 मॉलिक्युलमधला, किंवा सिंगल मॉलिक्युल असेल किंवा तिथे अनेक वेगवेगळे 2 मॉलिक्युल एकत्र आलेले असतील. फक्त त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि मग इथं जर आपण इंटरमॉलिक्युलर बॉन्ड जर घेतला तर त्याला आपण वीक फोर्स असं म्हणतो किंवा वीक बॉन्ड असं म्हणतो. आणि या ठिकाणी ॲटॉमिक जर घेतला तर त्याला स्ट्रॉंग बॉन्ड असं म्हणतो. लक्षात येतं सर्वांना. यानंतर आपण आयोनिक बॉन्ड या ठिकाणी आपण बघणार आहोत. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय, लक्षात घ्या. पहिला टाईप आहे कशामधला, इंटर ॲटॉमिक मधला. इंटर ॲटॉमिक मधला हा पहिला टॉपिक आहे, पहिला प्रकार आहे. कुठला प्रकार आहे बेटा, लक्षात घ्या. कुठला प्रकार आहे, आयोनिक बॉन्ड. आपल्याला आयोनिक बॉन्ड बघायचा इंटर ॲटॉमिक मध्ये. त्याच्यानंतर कोव्हॅलंट बॉन्ड हा एक प्रकार आहे, मेटॅलिक बॉन्ड एक आहे आणि कोऑर्डिनेट बॉन्ड एक आहे. लक्षात येतं सगळ्यांना. कोऑर्डिनेट बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड हे इंटर ॲटॉमिकचे टाइप्स आहेत. इंटरमॉलिक्युलरमध्ये कुठला कुठला येतो, इंटरमॉलिक्युलर हा ॲक्च्युली फोर्स असतो. इंटरमॉलिक्युलर हा वीक बॉन्ड आहे. तुम्हाला सगळ्यात लक्षात घ्या, वॉन्डरवॉल फोर्स हे तुम्हाला माहिती असेल. ज्या वेळेला 2 मॉलिक्यूल एकत्र येतात, जसं की आपण ज्याचं नोबेल गॅस कॉन्फिगरेशन कंप्लीट आहे, H2 हा जर एलिमेंट बघितला तर H2 आणि H2 ज्या वेळेला एकत्र येतो, लक्षात आलं, H2 आणि He आणि He, लक्षात आलं, He आणि He ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो वॉन्डर वॉल फोर्स असतो एक. ॲक्च्युली तिथे बॉन्ड नसतो, तर त्या 2 मॉलिक्यूलमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते वॉन्डरवॉल फोर्समध्ये त्या ठिकाणी येतं. लक्षात आलं सगळ्यांना. इंटरमॉलिक्युलरमध्ये आपल्याला वॉन्डरवॉल फोर्स आणि हायड्रोजन बॉन्ड हे 2 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि इथे आपल्याला आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड हे 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आता कॉजेस ऑफ केमिकल कॉम्बिनेशन काय, तर मेन कॉज केमिकल कॉम्बिनेशनचा काय, लक्षात घ्या की कुठलाही एलिमेंट ज्या वेळेला किंवा कुठलाही मॉलिक्यूल ज्या वेळेला एखाद्या दुसऱ्या एलिमेंट सोबत रिॲक्ट होतो किंवा एखाद्या दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होतो, याचं एकमेव कारण आहे की त्याला स्टेबल व्हायचं असतं. लक्षात घ्या, पिरियॉडिक टेबलमध्ये आपण 18 ग्रुप ज्या वेळेला पाहतो, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, हे सगळे एलिमेंट्स त्या ठिकाणी स्टेबल झालेले आहेत. आणि पिरियॉडिक टेबलमध्ये इतर जे एलिमेंट्स आहेत, मग ते मेटल असतील, नॉन मेटल असतील, हे सगळे एलिमेंट्स काय करतात, तर नोबेल गॅस कॉन्फिगरेशन किंवा स्टेबिलिटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. थोडक्यात त्याला काय म्हणूयात आपण, तर ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. लक्षात आलं. हे एलिमेंट्स का बरं कंबाईन होतात, तर ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी. कॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन काय आहे, टू अचीव स्टेबिलिटी अँड कंप्लीट ऑक्टेट स्टेट. लक्षात आलं. आणि हे ऑक्टेट स्टेट काय असते बेटा, तर ऑक्टेट स्टेट म्हणजे काही नाही, सपोज शेवटचे तुम्हाला जर मी या ठिकाणी सोडियम हा जर या ठिकाणी एक एलिमेंट घेतला, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं बेटा, 1s2, 2s2, 2p6 आणि 3s1. किंवा आपण हे झालं
आपल्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं. आणि KLM शेलच्या जर पद्धतीनं आपण घेतलं तर 2 8 1 अशा पद्धतीने येतं. लक्षात आलं सगळ्यांना? हे KMLN एनर्जी लेवलच्या नुसार झालं. तर मग शेवटची ऑर्बिट जी आहे, तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये तुम्हाला लक्षात येतं या ठिकाणी शेवटच्या ऑर्बिटमध्ये एक एलिमेंट आहे, फक्त एक इलेक्ट्रॉन आहे. तर मग ह्या एक इलेक्ट्रॉनला एकतर त्याला लूज करावं लागेल, जेणेकरून त्याची ही जी काही सेकंड शेल आहे, ही फर्स्ट शेल झाली, ही सेकंड शेल झाली, ही सेकंड शेल त्याची कंप्लीट ऑक्टेट स्टेटनं पूर्ण होईल, जेणेकरून हा जो एलिमेंट आहे Na+, ज्यावेळेला तो लूज करतो त्यावेळेला त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि तो एलिमेंट स्टेबल होतो. याला काय म्हणूयात आपण त्या ठिकाणी? केमिकल बॉन्डिंग असं म्हणूयात. मग तो इतर कुठल्याही एलिमेंट सोबत त्या ठिकाणी काय म्हणूयात? इतर कुठल्याही एलिमेंट सोबत तो काय करतो? कॉम्बिनेशनमध्ये जातो, केमिकल रिॲक्शनमध्ये जातो, केमिकल स्टेबिलिटीमध्ये जातो. लक्षात आलं सगळ्यांना? टू गेन लोवेस्ट एनर्जी. कुठलाही एलिमेंट पहा, लोवेस्ट एनर्जी म्हणजे काय? हेलियमचं आपण जर कॉन्फिगरेशन घेतलं तर त्याचा ॲटॉमिक नंबरच 2 येतो आणि मग त्याचा 1s2 पहिल्या ऑर्बिटमध्ये यसची कॅपॅसिटी, ऑर्बिटलची कॅपॅसिटी आहे त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉनची, आणि हेलियमचा ॲटॉमिक नंबर जर 2 असेल तर त्याचा 1s2 हा कॉन्फिगरेशन येतो आणि तो 100% तिथे लोवेस्ट एनर्जीवर त्या ठिकाणी ट्राय करतो. कुठलाही एलिमेंट